नमस्कार. मुहूर्त काय आहे? कशाला हवा मुहूर्त? मुहूर्त म्हणजे केवळ असा उपद्व्याप की जो उगाचच आपल्या संस्कृतीमध्ये धर्मामध्ये आणण्यात आला आहे. काय गरज आहे मुहूर्त बघण्याची असं प्रत्येक जण म्हणत असतात. आणि या मुहूर्ताच्या नादाला लागलेला आयुष्यात काहीच काम करू शकत नाही असंही बोललं जातं. या मुहूर्ताच्या निमित्ताने मुहूर्त सांगणाऱ्या ब्राह्मणांना, पुजाऱ्यांना ठोकून काढण्याची एकही संधी सोडली जात नाही. बरं, या गोष्टीचा पुरस्कार करणाऱ्या, समर्थन करणाऱ्या व्यक्तींना मुहूर्त नेमका का बघावा हे विचारलं की ते सांगतात की अहो, योग्य वेळ असतेच की, योग्य अयोग्य वेळ बघितलीच पाहिजे की, मग त्या योग्य वेळी पुण्यवान वेळीच कामं केली पाहिजेत की, असाही प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित होतो आणि तेवढंच ते उत्तर देतात. यातून समाधान काही होत नाही. हा ठीक आहे ना, म्हणजे काळ योग्य असतो अयोग्य असतो असं कुठं असतं का? त्यातल्या त्यात संदीप खरेंची एक कविता प्रत्येक जण सांगत असतो, म्हणजे मी तरी किमान म्हणतो, मुहूर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा, वेळ पाहुणी खेळ मांडणे नामंजूर. संदीप खरेंना अपेक्षित असलेला मुहूर्त, म्हणजे त्यांना जो वाटतो मुहूर्त, तोही मुहूर्त मला मान्य नाही आहे. कारण उगाच तशा योग्य वेळेची, मग ते दैवी वेळ वगैरे वगैरे असं काही नसतं. मुहूर्त काय असतो हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मग आपल्याही लक्षात येऊन जाईल की आमच्या संस्कृतीमध्ये, आमच्या धर्मामध्ये आलेली मुहूर्त नावाची संकल्पना अयोग्य नव्हती. ती अंधश्रद्धा नाही, उलट ती सोयीचं शास्त्र आहे. जितकी सोय अधिक तितकं अधिक चांगलं, जितकं सुलभ अधिक तितकं चांगलं असं समजणारं ते वेगळंच एक शास्त्र आहे. आणि हे धर्मशास्त्र नाही आहे, हे समाजशास्त्र आहे. लक्षात घ्या, हे समाजशास्त्र आहे. समाजाची सोय, समाजाची योग्य वेळ तपासणं आवश्यक असतं. अहो, मुहूर्ताचं काय घेऊन बसलात? अगदी वाघ सुद्धा शिकारीला निघालेल्या मुहूर्ताची वाट बघत असतो. त्याचं मुहूर्त काय असतं माहित आहे? योग्य वेळेला त्याला शिकार करायची जनावरं पाणवठ्यावर आली पाहिजेत, ती काही खायला बाहेर आली पाहिजेत, ती पाणी प्यायला बाहेर आली पाहिजेत. आणि जेव्हा ती शांतपणे पाणी पित असतात तेव्हा त्याला चाहूल न लागता दबक्या पावलाने त्याच्या मागं गेलं पाहिजे आणि बेसावध असल्याचा मुहूर्त शोधून त्याच्यावर झडप घातली पाहिजे. मुहूर्त आहे. जर वाघ गर्जना करत डरकाळ्या फोडत जंगलात निघाला तर एक तर शिकार सापडणार आहे का? एक तरी शिकार सापडणार आहे का? वाघ वाट पाहत असतो मुहूर्ताची, जंगल शांत होण्याची, शिकार टप्प्यात येण्याची. यालाही मुहूर्तच म्हणायचं ना, दुसरं काय म्हणायचं याला? आपण योग्य वेळेची वाट बघणे यालाच मुहूर्त म्हणतात. म्हणजे आपल्या टप्प्यात, आपल्या आवाक्यात आलं की तो असतो मुहूर्त. आजकाल आपण नेहमी म्हणत असतो बघा, कार्य ठेवायचं आहे का, कुठला कार्यक्रम ठेवायचा आहे का घरामध्ये, तर शनिवार रविवार बघून बघा. शनिवार रविवार बघून करा, म्हणजे आम्हाला सुट्ट्या असतात. शनिवारी झालं तर उत्तमच, शुक्रवारी रात्री निघता येतं, शनिवारचा कार्यक्रम करता येतो, रविवारी रात्री आपल्या परत घरी येता येतं, मग जरा रविवारचा दिवस निवांत मिळतो, प्रवासात थकवा जातो. शनिवार रविवार बघून कार्य ठेवा, म्हणजे आम्हाला सहभागी होता येतं. आणि बहुतेक ठिकाणी शनिवार रविवार बघूनच कार्य ठेवली जातात, कारण त्यात सोय आहे समाजाची, आप्तेष्टांची, आपल्या माणसांची. उपस्थित राहता यावं यासाठी केली गेलेली ती सोय आहे. मग असे मुहूर्त काय होते बघा, आपल्याकडं लग्नाची सगळी मुहूर्त एकतर उन्हाळ्यात किंवा दिवाळीच्या नंतर, तुलसी विवाहानंतर आहे. काय कारण असेल बरं याचं? काय कारण असेल? याचं सोपं कारण असं आहे, उन्हाळ्यामधले मुहूर्त हे उन्हाळ्यातल्या आपल्या सगळ्या मशागतीच्या सगळ्या कामं उरकल्यानंतर, खळेदळे झाल्यावर, धान्य घरी आल्यावर आणि सुगीच्या दिवसात हिवाळ्यामध्ये सगळं धान्य घरी आलं, दिवाळीचा सण साजरा झाला की असतात. दिवाळीचा सण साजरा करून आपल्या घरात संपन्नता असताना आपल्या घरी कार्य करावं. सगळी खळे झाली, धनधान्य घरी आलं, दाणा घरी आला की मग कार्य करावं. कारण आपलं घर भरलेलं असतं, धन आणि धान्यांनी भरलेलं असतं. अशा वेळी काम करणं सोपं जातं. बरं, जो काळ लग्न कार्याचा, वेगवेगळ्या मंगल कार्यांचा आहे, तो काळ सुद्धा लक्षात घ्या. शेतीतील कामं संपलेली असतात, शाळांना सुट्ट्या असतात,
शाळांना सुट्ट्या, त्यामुळे पोरं मोकळी, पोरांचे मायबाप मोकळे, आजकालचं अलीकडचं. त्याच्या आधी शेतातली कामं संपलेली, शेत मोकळं आहे, नांगरून पडलेलं आहे. आता पेरणी करायसाठी वाट बघायची आहे, पावसाची वाट बघायची आहे. त्याच्या आधीचा मोकळा वेळ आहे. आता फिरायला मोकळा वेळ आहे, तीर्थयात्रा करायला मोकळा वेळ आहे. असा सगळा वेळ असला की वारी सुद्धा कधी आहे बघा, आषाढात होते. आषाढात कधी होते? पेरणी करून झाली, सगळं करून झालं, निवांत कामं झाली शेतीची, की वारीला जायचं. आपल्या कामातून निवृत्त होऊन जायचं आहे, मोकळं होऊन जायचं आहे, निवृत्ती पत्करून नाही. आता मोकळं झालंय, चला आता दर्शन करून येऊ. सगळी मुहूर्त अशी आहेत, माझं घर धनधान्यानं भरलेलं असेल तेव्हाच ते कार्य काढलं जावं. एक. नंबर 2, आपल्या खिशात पैसा असेल तेव्हा लोकांच्या आनंदात सहभागी व्हायला जावं वाटतं. उगाच जात नाही कुणी, खिशात नाही आणा आणि हवालदार म्हणा, आयुर्पचार करायचे कुठून? खिशात 4 पैसे असले पाहिजेत. म्हणून प्रत्येकाच्या घरात धनधान्य आलं पाहिजे. म्हणून सुगी नंतरचे मुहूर्त, उन्हाळ्यातले सगळ्या कामानंतरचे मुहूर्त, ज्या वेळेला धान्य घरात येईल त्यावेळेसचे मुहूर्त. पूजेच्या मुहूर्तांचंही असंच आहे. योग्य वेळ जी सगळ्यांसाठी सोयीची आहे, सगळ्यांच्या सोयीची आहे अशी. बरं, मग पावसाळ्यात मुहूर्त का नसतात? आता तुमच्याकडे कार्यालय निघाली हो, आता मोठमोठी कार्यालय निघाली, ती कवर्ड झाली, मग मोठी चांगली पत्र्याची झाली, सिमेंटची झाली, सगळी झाली. आधी कोणतंही कार्य करायचं म्हटल्यावर दारासमोर मांडव घालून करावं लागायचं. वादळात, पावसात त्या मंडपाची अवस्था काय होईल? बरं, माणसांची घरं एवढी मोठी मोठी होती का की जिथे आलेले 100-200 पाहुणे आपल्या घरात निवांत राहू शकतील? नव्हती ना. मग पावसाळ्याच्या दिवसात लोकांचे हाल करून कार्यक्रम करण्यापेक्षा पाऊस नसेल त्यावेळी मुहूर्ताचे प्रसंग असणं जास्त आवश्यक आहे. त्यावेळी मुहूर्त असणं आवश्यक आहे. कडाक्याच्या थंडीत एवढी पांघरणं होती का हो कोणाकडं? बरं, प्रवासालाही लागणारा कालावधी किती प्रचंड असायचा. ज्या काळामध्ये वाहनांची रेलचेल नव्हती, ज्या काळात रस्ते नव्हते, मोठमोठे पूल बांधलेले नव्हते. म्हणजे आता असं गृहीत धरू की गोदावरीच्या दक्षिण तीरावरच्या माणसाला उत्तर तीरावर किंवा उत्तर तीरावरच्या माणसाला दक्षिण तीरावरच्या गावामध्ये जायचं आहे, तर त्यांनी गोदावरी ओलांडायची कशी? भर पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी गोदावरी ओलांडून जाणं शक्य तरी होतं का? जेव्हा तिच्या पात्रात पाणी नसेल तेव्हा जावं. नदी, नाले, ओढे जेव्हा मोकळे असतील तेव्हा त्यातून जाता यावं, यासाठीची ती केलेली तरतूद होती. म्हणून खास करून पाऊस प्रचंड असतो त्या काळातले तुम्हाला मुहूर्त सापडत नाहीत. आणि घरगुती पूजेचे मुहूर्त जे आहेत ते घरातल्या घरातले आहेत. त्यामुळे श्रावण झड चालू असली तरी घरातल्या घरात अनेक पूजा कराव्यात आणि गावातल्या देवाचं दर्शन घ्यावं, असा सगळा प्रघात आपल्याकडचा आहे. मग या सगळ्या प्रघातांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि मुहूर्त म्हणजे काय याचा अर्थ वेगळाच काढत बसतो. मग आपण ती योग्य वेळ, योग्य सगळ्या गोष्टी बघत बसतो. लक्षात घ्या, मुहूर्त हे सामाजिक शास्त्र आहे, ते धर्मशास्त्र नव्हे. समाजाच्या सोयीची वेळ याचाच अर्थ मुहूर्त आहे. संपन्नता असावी, सवड असावी, सवड आणि संपन्नता याचा मेळ घालून अधिकाधिक चांगल्या वेळी कार्य व्हावं, यालाच मुहूर्त म्हणतात. आपल्याला काय वाटतं नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.